सकाळ मंडळी, कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो। तर काल बोलल्याप्रमाणे आज निघालोय आयुर्वेद दर्शनाला। तर आता चाललोय आम्ही, पुढे चाललोय तिघजण, मी आहे, नितेश आहे आणि सिद्धेश आहे। का ते मी पुढे गेल्यावर सांगतो, पायथा मंदिराच्या इकडे। तर जाऊया आता, समोरच कारला डोंगर दिसतो आपल्याला, जाऊया पुढे आपण। चला पायथा मंदिराच्या इकडे बघू शकता, जाऊया आता, दर्शन करूया वरती मंदिराकडे जाऊया। चला आम्ही तिघच पुढे आलोय। भावने आपल्या नवस केलेला एक राहायला, तो आता तिचं नवस पूर्ण करणार। पायरीजवळ पोहोचला सिद्धेश, बघू शकता। पंच वाटर की मंडळी पोहोचलो आता कारले गडावर। तिला दर्शन आला, तर सिद्धू पण आलाय, इतका जमात वरती आलाय, कुठेच थांबला नाही तो, फक्त 5 पायरीवर थांबला, तेवढाच पाणी प्यायला। जरासा गाभाऱ्याजवळ पोहोचलो, फक्त 5 पावलं बाकी आहेत। चला
करायचं चल चल माऊलीचं दर्शन झालेलं आहे. जी इच्छा होती ती आईने पूर्ण केली. शेवटी तो गडावर आलाच. कसं वाटतंय? ते पण नॉनस्टॉप, न कुठं थांबता. चेहऱ्यावर त्याचा आनंद बघू शकता. मध्ये समजत नव्हतं मला मी काय करतो असं झालं होतं. म्हणजे आज पारीच्या पुढे आलो ना नव्हती अक्षरशः. तिथं आलो बोललो ना माझं टेक मला एकदम शारलो होतो. नंतर मग समजलं की अरे आत्ता आम्ही पायथ्याला आलो. दर्शन वगैरे झालं मस्त एकदम. आता महाप्रसाद घ्यायला महाप्रसाद घेऊ आता आपण. हा बघा नवसवाला जेवायला बसलो. एकदम छान आहे, एकदम साधं सुंदर जेवायला बसलो. आपण आता आलोय हॉटेलला. हे हॉटेल आहे आमंत्रण. एकदम छान हॉटेल आहे आणि बरोबर मंदिराच्या इकडनं बरोबर 5 सेकंदावरच आहे. तर छान हॉटेल आहे. लिंक वगैरे देईन त्या हॉटेलची मी. तर तुम्ही त्या हॉटेलला कधी एक वेळेला आलात तर व्हिजिट द्या नक्कीच. मस्त छान आजूबाजूचा परिसर बघू शकता आणि रूम वगैरे पण छान आहे. मंडळी आलं चिकी घ्यायला. आपल्या गावातलाच माणूस आहे. संगमेश्वरचा माणूस आहे आपला. कोकणातलाच माणूस आहे आपल्या इकडचा. तुम्ही काय द्याल? तुम्ही फुकट द्याल ते आम्ही घेऊ. चला आपण आज चिक्क्या वगैरे घेऊया. मित्रांनो आपल्या कोकणातलाच माणूस आहे. काय नाव सांग तुझं? प्रफुल्ल गडशी. प्रफुल्ल गडशी. कुठला? संगमेश्वर नायरी नगरी. ओके. आपल्या कोकणातल्या माणसाचं इकडे लोणावळ्यात दुकान आहे. अविनाशचा भाऊ आहे. कोकणकर अविनाश. ओके. कोकणकर अविनाश दादाचा भाऊ आहे. तर हे पण दुकान आहे तिकडे पण आहे समोर. आणि पुढे कुठे कुठच्या साईडला दुकान आहे? खंडाळा साईडला 2 दुकान आहेत. हां दुकान आमचंच आहे. ओके दोन्ही पण शॉप आहे. ओके. टोल नाका आहे ना, टोल नाकाच्या बरोबर एक झाड आहे त्याच्या खाली 2 शॉप आहेत दादाचे वापरत. तर आपल्या कोकणातली माणसं पण बिझनेस करू शकतात लोणावळ्यामध्ये. हां चल मग दादा भेटून चांगलं वाटलं. चला आपण आलो खंडाळा घाटात. बघू शकता इकडचा व्ह्यू. आणि हे बघा त्या साईडचा पण दाखवतो व्ह्यू. हा बघा या साईडचा व्ह्यू पण बघा. आणि तिकडनं रेल्वे जाते. हे बघा समोरून रेल्वे जाते. इकडे पण बघू शकता मस्त. आता आम्ही मक्के काय घेतोस आहे? काम कसली काम घेतोय? ही मक्का सोलायचं बेकार. अभि ठिकाणी बॉल घेतले. या ठिकाणचे हे भाजलेले हा बघा. आता हा पण आमच्या पार्टी झालाय बॉलवाल्यांच्या. या सगळ्यांना खायला. तुला नको काय? तुला नको? या मग खायला मका खायला या. बघा कसा छान आहे.
इंजिन आहेत वाटतं इंजिन. आता निघालो आहे परतीच्या प्रवासासाठी. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.